गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम प्रथम पूज्य गणपती आपले प्रथम पूज्य देवता यांना नमन करून, तसेच सद्गुरु गुरूंना नमन करून मी आज या ठिकाणी आपल्या पिंपळे बरोबर येथे रामनगर स्वामी समर्थ दत्त मंदिर या ठिकाणी सरांनी मला सांगितलं की रोहित, तुला भक्ती, सेवा, हनुमंत आणि कलियुगामध्ये म्हणजे आत्ताच्या चालू स्थितीला कशा प्रकारे लोक उपासना करू शकतात. सर सांगायचे की उपवास करण्यापेक्षा उपासना करा. कलियुगामध्ये उपासनेचं खूप महत्व आहे. तर भक्ती कशी करायची, भक्ती करण्यासाठी आपण म्हणतो ते भक्ती शिकायची कशी. कुठल्याही गोष्टीचं जर आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल, तर समजा तुम्हाला संगीताचं ज्ञान घ्यायचं असेल, तर ज्याला गायन शिकायचं तो विराट कोहली, सचिन तेंडुलकरकडे जाऊन गायन नाही शिकू शकत. तर त्याला गायन शिकण्यासाठी कुठला तरी शास्त्रीय संगीत किंवा ज्याचं योगदान आहे किंवा ज्याचा अनुभव आहे त्या ठिकाणी जावं लागतं. आणि आता कलियुगामध्ये सत्य गुरुस्थान भेटणं खूप अवघड आहे. आपण अमुक ठिकाणी करतो आणि कलियुगामध्ये राहूचं युग म्हणलं गेलंय. यामध्ये भटकंती खूप आहे. आपण एखाद्या ठिकाणी जातो, सुरुवातीला आपण पूर्ण मनोभावे सेवा करतो, पण आपलं काम नाही झालं की लोक देवाला सुद्धा विचारतात. आपण तर एकदम तुच्छ मनुष्य मात्र. आणि तर भक्ती शिकायची म्हणलं तर समजा तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला तुम्हाला नेत्रांचा आजार झालाय, तुम्ही डॉक्टरला म्हणले डॉक्टर अहो मला एकाचे दोन दिसतात आहे. त्याचे मग तेव्हा डॉक्टरने विचारावं हे तुमच्या तिघांपैकी कोणाला झालंय. आपण समजून जावं ते डॉक्टर योग्य नाही, त्या ठिकाणी आपण चुकीच्या ठिकाणी आलो. पण योग्य ठिकाणी जाण्यासाठी आणि भक्तीमध्ये योग्य वाट मिळवण्यासाठी जगद्गुरु संत तुकोबाराय यांनी हनुमंतावरती एक अभंग रचला. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावावे सुगाटा. जवळींचा अर्थ मी सांगतो. सुरुवातीचा अर्थ तुम्हाला माहितीच असेल. शरण शरण हनुमंता, हे हनुमंता मी तुला शरण आलोय, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावावे सुगाटा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावावे सुगाटा. आता तुम्ही इथे म्हणसाल की इथे बजरंगबलींना सुभटा म्हणले गेले. बजरंगबली काय ब्राह्मण होते का? वानर कुळात जन्म घेतलेले बजरंगबली ब्राह्मण होते? नाही. तर मुळात संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास केल्यावरती असं समजते भट या शब्दाचा अर्थ होतो योद्धा. त्या काळामध्ये, त्या युगामध्ये ब्राह्मणचे शास्त्रांचा अभ्यास करून आपला धर्म हा फक्त वाकयुद्धांनी किंवा वादविवाद स्पर्धांमध्ये स्पष्ट करून द्यायचे. ते एक प्रकारचे योद्धाच होते. आणि बजरंगबलीने संपूर्ण प्रकारे ब्रह्मचर्याचं पालन करून, श्रीरामांच्या आज्ञांचं पालन करून, गुरुभक्ती करून, रामभक्ती करून आणि सदैव विनम्र भाव ठेवून सर्व कार्यात पारंगत झाले. तुकाराम महाराज म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावावे सुगाटा. आता भक्तीच्या वाटा किती आहेत? भक्तीच्या वाटा किती आहेत? तर भक्तीच्या 9 वाटा आहेत. त्यांना 9 विधा भक्ती असं म्हणले गेले. तर सर्वात प्रथम 9 विधा भक्ती ज्यावेळेस हिरण्यकशिपूचा वध भगवान नरसिंहांनी केला, त्यावेळेस त्या ज्या स्तंभातनं ते प्रकट झाले, तिथे एक औदुंबराचे वृक्ष प्रकट झाले. तर भक्त प्रल्हादाने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात सांगितल्याप्रमाणे भक्त प्रल्हादाने त्या औदुंबर वृक्षाची सेवा केली. आणि ती सेवा करत असताना एके दिवशी अचानक दत्त भगवान प्रसन्न झाले. दत्तप्रभू म्हणाले की आज मी तुझ्या खूप प्रसन्न आहे. आणि त्याच क्षणी भक्त प्रल्हाद म्हणले की माझे गुरु तुम्हीच, आता इथून पुढचं जे कार्य ते तुम्हीच मला सांगा. त्यावेळेस भगवान दत्तप्रभूंनी ह्या भक्तीच्या 9 वाटा प्रल्हादांना सांगितल्या आणि प्रल्हादांवरती प्रसन्न दत्तगुरु होऊन म्हणाले की बोल तुला काय पाहिजे. तर त्यावेळेस त्या औदुंबर वृक्षाने सुद्धा शरीर रूप धारण केले, मानव रूप. आणि दत्तप्रभू म्हणले मला पण वरदान द्या, नाही का, मला पण प्रभू तुम्ही दत्त देणार आहेत, मला पण द्या. दत्तगुरु म्हणाले अरे तुम्हाला इतकं प्रिय आहेस, औदुंबर वृक्षाला म्हणाले तुम्हाला इतकं प्रिय आहेस, अनंत काळापर्यंत जो कोणी तुझी सेवा करेल तुझ्या मुळाशी मी स्थापित असेल. आणि औदुंबर वृक्षाला जो प्रदक्षिणा जल अर्पण करेल त्याच्यावरती मी सदैव प्रसन्न राहील. तर पुढे 9 वाटा कुठल्या? तर सर्वात प्रथम आहे श्रवण भक्ती. भक्तीतली पहिली श्रवण भक्ती. बजरंगबलींनी श्रवण भक्ती केली का हो? केली.
मुळात जिथे जिथे राम कथेचं गायन होते तिथे तिथे बजरंगबली सूक्ष्म रूपात येऊनच असतात. तिथे जिथे राम भक्ती तिथे तिथे बजरंगबली असतात. तुम्ही आपण मंदिरात जाऊन होतो, आजचा वार शनिवार योगायोगाने, आजचा वार जिकडे आपण म्हणतो की जय बजरंगबली जय बजरंगबली प्रसन्न होणार नाही, पण तुम्ही फक्त म्हणा जय श्रीराम जय सियाराम, बजरंगबली त्या क्षणी प्रसन्न होतात. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. वनपुत्र हनुमान गे जय. वाडा नासा. श्रवण भक्ती बजरंगबलीने केलीच. बजरंगबलीने कीर्तन भक्ती केली का? कीर्तन म्हणजे प्रभूच्या कीर्तीचं गायन करणे म्हणजे कीर्तन. बजरंगबलीने कीर्तन भक्ती केले का? आपल्यापेक्षा उत्तम केले. आपण प्रभूचं कीर्तन प्रभू समोर करतो, भक्तांसमोर करतो, पण बजरंगबली एकमेव असे मात्र होते की ज्यांनी प्रभूच्या कीर्तीचं गायन शत्रू समोर सुद्धा केलं. रावणासमोर ज्यावेळेस बजरंगबली गेले तर रावण म्हणला की हा कोण आहे, आणि सर्वात प्रथम भक्ताचा भाव विनम्र कसा असावा. बजरंगबलीला ज्यावेळेस बांधून रावणाच्या सभेत आणलं गेलं, ब्रह्मपाशामध्ये होते, तरी ते तोडून नंतरच त्यांनी सर्वप्रथम रावणाला नमस्कार केला. हे रावण, तू ब्रह्मदेवाचा साक्षात नातू आहेस, तिन्ही वेदांचा ज्ञाता आहेस, शिवतांडवासारखी उत्तम रचना तू केली आहेस, भगवान शंकराचा सर्वात प्रिय आहे. आता हे भगवान शंकरच बजरंगबलीच्या रूपात बोलत, पण रावणाला त्याच्या अहंकाराच्या आज्ञेवर कळत नव्हतं. की तू इतका उत्तम हे आहेस, पण तू नंतर जी भांगारगिरी केली सीता मातेला पळून, यासाठी प्रभूंचे क्षमा माग आणि प्रभूंना शरण ये, प्रभू तुला माफ करतील. पण रावणाला ते काही समजलं नाही. रावणाच्या दरबारात जाऊन सुद्धा आपल्या प्रभूच्या कीर्तीचं गायन करणारे बजरंगबली एकमेव मात्र होते. त्यातून पुढे बजरंगबलीने स्मरण भक्ती केली का? सर्वात उत्तम केली. भगवान शंकराने जेव्हा बजरंगबलीच्या कानामध्ये राम मंत्र दिला, तो त्रेता युगापासून ते आतापर्यंत अखंडपणे ते नामस्मरण करत आहेत. त्यांचं नामस्मरण चुकत नाही. जिथे राम नाम तिथे बजरंगबली. दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेला सिंधू सूर्यालाधराया, बालपणी गेला सिंधू सूर्यालाधराया, आदरली धरती थरथरले आसमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, बोला बोला जय जय हनुमान. रावणासमोर जाऊन ज्यावेळेस रावण म्हणतो की अरे कोण आहे वानर, हा माझ्या समोर होते, माझ्या राक्षसांना मारलं, माझ्या पुत्राला मारलं, माझ्या अशोकवाटिका उद्ध्वस्त केली, आणि हा माझ्या समोर हे करतोय, कुणाच्या जीवावर तू एवढी मेजस करतोयस. तर त्यावेळेस बजरंगबली म्हणतात, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. पुढे बजरंगबलीने अर्चन भक्ती केली का? हो, सदैव केली. जेव्हा वेळ भेटेल तसा श्रीरामांच्या पायापाशीच राहिले, पादव सेवा त्यांनी केली. पुढे दास्य भक्ती केली का? आपण इथपर्यंत भक्ती करू शकतो, नाम संकीर्तन, दास्य भक्ती सगळ्यात अवघड. पुण्यामध्ये एक मंदिर आहे बजरंगबलीचं, त्या मंदिराला भिकारदास मारुती असं नाव आहे. भिकारदास. भिकारदास मारुती म्हणजे आपण काय म्हणू शकतो की आज आपण पाहतो मोठे मोठे नेते मंडळी किंवा सेलिब्रिटी यांचे सर्व फॉलोअर्स होतात की मी याचा विराट कोहलीचा फॅन, धोनीचा फॅन किंवा या हिरोचा फॅन, आपण त्यांच्यासारखं राहायला बघतो. पण ज्या वेळेस बजरंगबलीला ते भिकारदास नाव का पडलं असं मी खूप विचार केला. मी तिकडे विचारलं इथं भिकारदास नाव काय असं बजरंगबलीला. तर ज्यावेळेस श्रीरामांनी राज्य त्याग केला, माता सीतेचं अपहरण झालं होतं, श्रीरामांकडे लक्ष्मण भाऊ सोडून काही नव्हतं, त्यावेळेस ते भ्रमणगतीतून बजरंगबलीला भेटले. बजरंगबली स्वतः राजपुत्र, स्वतः ऐश्वर्य आरामात राहतात, पण एका वनवासाचं भिकाराचं दास्यत्व स्वीकारणं यासाठी खूप मोठं काळीज लागतं आणि खूप मोठं मन लागतं. आणि त्या भिकार रूपात असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांचं दास्यत्व त्यांनी स्वीकारलं, त्यामुळे त्यांना भिकारदास मारुती असं नाव पडलं. पुढे दास्य भक्ती खूप अवघड, दास्य भक्ती खूप अवघड.
दास्य भक्तीमध्ये आपण प्रभूचं कीर्तन करू शकतो, भजन करू शकतो, गायन करू शकतो, लोकांना प्रचार माध्यमातून गोष्टी सांगू शकतो. परंतु ज्यावेळेस भगवंताचं कार्य करायची वेळ येते त्यावेळेस सगळे हात वर करतात. भगवंताचं कार्य करायचं कसं? भगवंताचं कार्य काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूना म्हणजे प्रत्येक युगामध्ये साधूंच्या रक्षणासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो आणि त्या अवतार कार्यात सहकार्य करण्यासाठी असे भक्त आणि दास मंडळी तयार असतात. विनाशाय च दुष्कृतं दृष्टांचा विनाश करायचा आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांचा संपूर्ण शरीर नाश करायचा आहे, त्यांच्यातल्या दृष्ट गोष्टीचा विनाश करायचा आहे. संभवामी युगे युगे धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजे धर्माचे संस्थापन करण्यासाठी भगवंताला सदैव अवतार घेणं अटळ आहे आणि ह्या भगवंताच्या लीला चालूच असतात. पण ज्यावेळेस आपण म्हणतो की भगवंताचं कार्य कसं करायचं, भगवंताचं कार्य कधी कसं करता येईल, ज्यावेळेस बजरंग बलीला सांगितलं होतं की सगळ्या वानरांना सांगितलं सीतामातेचा शोध घ्या, तर बजरंग बलीला सांगितलं की तुम्ही सीतामातेचा शोध घेऊन या. ज्यावेळेस बजरंग बली त्यांच्या शक्त्यांपासून लुप्त होते, श्रापा कारणामुळे त्यांना त्यांच्या शक्त्या मिळतो, जांबवंतांनी जागृत केलं की अरे उठ, तू लहानपणी सूर्य गिळलायस, तू इतका पराक्रमी आहे, इतका महादेवाचा अंश 11वा महारुद्र आहेस तू, माझ्या पुढे अंजा लंकेला. लंकेमध्ये जाऊन त्यांनी सर्वप्रथम लंकिनी भेटले, जे लंकेची रक्षण होती. तिने म्हणते की इथं काय करतोयस वानरा? कदाचित की मी सीतामातेच्या शोधासाठी तुला इथं प्रवेश नाही, इथं मुंगी सुद्धा माझ्या आज्ञेशिवाय प्रवेश घेऊ शकत नाही. बरं ठीक आहे, मारे लात गई सुरलो का, तिला लात मारली गेली सुरलो का, पुढे गेले सर्वत्र शोध. नंतर म्हणले की या लंकेमध्ये श्रीरामांचं कीर्तन करणार, विष्णूंचं कीर्तन करणार कुठं करावं? तिथं भेटले विभीषण. तुमरो मंत्र विभीषण मला लंकेश्वर भाई सबोजा बी जाणार. विभीषणने बजरंग बलींचं मंत्र ऐकला आणि पुढे लंकाधिपती झाले रावणाच्या वधानंतर. पुढे त्यांना जेव्हा सीतामातेचा शोध घेतला, सीतामातेला त्यांनी नमस्कार केला, आजूबाजूला पाहिलं सर्व राक्षसी बसल्यात मातेपाशी. मातेला आता कसं सांगू? तर त्यावेळेस बजरंग बली सीतामाते समोर आले. सीतामातेला म्हणले, माते मी श्रीरामांचा दूत आहे, ऐका, मी मारुती श्रीरामांचा दूत आहे. माता म्हणली इथं आजूबाजूला सर्व राक्षसी, मी तुझ्यावर विश्वास कसा काय ठेवू? तर त्यावेळेस बजरंग बली श्रीरामांची अंगठी मुद्रिका त्यांना दाखवली. म्हणजे माते ही श्रीरामांची अंगठी तुम्ही या ओळखत असतात. तर तेव्हा सीतामातेला विश्वास, आपले स्वामी इतके शक्तिमान आहेत, त्यांचा कोण वध करू शकत नाही. ही अंगठी म्हणले अंगठी या वानराजवळ पाठवली, म्हणजे हा वानर नक्कीच स्वामींचा आहे, स्वामींचाच दास असणार. तर तिथून पुढे बजरंग बली म्हणतात सीतामातेला की माते, की तुम्ही कसे येणार? हे लंका इतके समुद्र पार, तुम्ही कसे येणार? तुम्ही वानर कसे काही युद्ध करणार या भव्य दिव्य राक्षसांसोबत? कारण की माते मी एवढा प्रवास करून थोडं काही खाऊ शकतो का? इतकी फळं खाऊ शकतो? मातेमध्ये खा. मग त्यावेळेस भीमरूप धरी असुर संहार आहे, भीमरूप धारण करतात आणि मग लंकेच्या अशोक वाटिकेमध्ये फळं नासधूस करतात. रावण म्हणतो की रावणाचे सगळे जाऊन सांगतो की वानर आलाय, कोणतं आपली वाटिका उजळून टाकली, ती फळं खातोय, सगळं फार हे करून टाकलंय. रावण त्याच्या राक्षसांना पाठवतो आणि म्हणतो की सीतामाई शोधासाठी गाठली सलंका, तिथे राम नामाचा तू वाजविला डंका, सीताराम नामाचा तू गाजविला लंका, तिथे रामाचा तू वाजविला डंका. पुढे राक्षसांचा जो नासधूस केला, रावणाच्या पुत्र अक्षय कुमारला सुद्धा मारलं. ज्यावेळेस इंद्रजितने ब्रह्मास्त्र वापरून बजरंग बलींना कैद केलं, बजरंग बलीला कुठलेही बंधन किंवा शक्ती बांधू शकत नाही, तरी ब्रह्मास्त्राचा मान म्हणून त्यांनी स्वतःला बांधून घेतला आणि रावणाच्या दरबारात गेले. तिथे रावणासमोर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रभूंच्या कीर्तीचं गायन केलंच, पण यांनी जो अपराध केला त्यासाठी रावणाने मग बजरंग बलीला मृत्यूदंड देण्याची शिक्षा सांगितली. तर विभीषणाने त्यावेळेस सांगितलं की हा दूत आहे, हे धर्मसंमत नाहीये, की दूताला तुम्ही मृत्यूदंड देऊ शकत नाही.
मग ते म्हणले की वानराचा जीव सगळ्यात जास्त त्याच्या शेपटीमध्ये असतो, म्हणून तुम्ही त्याच्या शेपटीला आग लावा. आणि मग नंतर तिथून पुढे जे रणतांडव केले बजरंगबलीने त्या सर्वांना ज्ञात आहे. पुढे रावण विजयानंतर ना श्रीरामांच्या दरबारामध्ये उद्या गुढीपाडव्याचा दिवस, ज्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचं अयोध्येमध्ये स्वागत झालं, त्यावेळी श्रीराम सर्वांना बक्षिस देत होते की तुमची अशी सहायता झाली सुग्रीवांना, विभीषणांना. आणि त्यावेळी सीता मातेने बजरंगबलींना हार दिला, एक नवरत्नाचा हार. तुला नवरत्नांचा जानकीने घातला. तो हार ज्यावेळेस बजरंगबलींना दिला त्यावेळेस बजरंगबलीने सगळे मोती फोडून पाहिले, याच्यामध्ये कुठे राम आहे का, याच्यामध्ये कुठे प्रभू आहेत का, कुठे दिसले नाही. तर सीता माता म्हणाल्या, विभीषण म्हणले, अरे तुम्ही इतकं बहुमूल्य हार तुम्हाला देऊन सुद्धा तुम्ही त्याला तोडून टाकला, तुम्हाला याची काही किंमत नाही का? ते म्हणतात, मोरो रामरतन धन पायो, की माझ्यासाठी राम नावच हे धन आहे, माझ्यासाठी दुसरं काही नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता की तुमच्या सर्वत्र राम आहे, तर मग तुमच्या शरीरात सुद्धा राम आहे का? त्यावेळेस मग फाडोनी आपली छाती दाखविले प्रभू भगवान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अरे तुला नवरत्नाचा जानकीने घातला, दागिने सोडून मोती राम कुठे आला, उघडून आपली छाती, उघडून आपली छाती, दागिने प्रभू भगवान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. जसं मी म्हणालो, भगवंताची पूजा, सेवा, नामस्मरण करणं खूप सोपं आहे, पण भगवंताचं कार्य करणं खूप अवघड आहे. कलियुगामध्ये आपल्या माऊली ज्ञानोबारायांनी त्यावेळेस विठ्ठलाला सांगितलं की प्रभू तुम्ही जागेवर बसा. तुम्ही द्वापर युगामध्ये अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, आताच्या कलियुगामध्ये 60 लाख अर्जुन आहे, त्यांना तुम्ही कुठं सांगत बसता? तुम्ही भगवद्गीता सांगितली ना, ती मी यांना सांगतो मराठीमध्ये करून. सर्वात पहिलं ट्रान्सलेशन भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानोबारायांनी त्यावेळेस भगवद्गीतेला मराठी ट्रान्सलेट करून सामान्य जणांसाठी भगवद्गीतेचं ज्ञान उघडं केलं, आणि त्यामुळे लोकांना भगवद्गीतेचं ज्ञान ज्ञानेश्वरी मार्फत झालं. त्यांचं घरातलं लावून ज्ञानेश्वर, पण देवाचं कार्य केलं म्हणून आपण त्यांना ज्ञानदेव म्हणलो. आपण त्यांना ज्ञानदेव म्हणलो कारण त्यांनी देवाचं कार्य केलं. कसं तुम्ही बघू शकता, श्रीकृष्णाने भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, पण अर्जुनाचं कुठं मंदिर दिसत नाही. श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान सांगितलं, उद्धवाचं मंदिर कुठं दिसत नाही. श्रीकृष्णाने सुदामाला तसं सर्व त्यांच्या जवळच्या मित्रांना ज्ञान सांगितलं, पण त्यांचं कुठं मंदिर दिसत नाही. पण आज भारतामध्ये पाहत असताना श्रीरामांपेक्षा जास्त असं कुठलंही भारतामध्ये गाव नाही जिथं मारुतीचं मंदिर नाही. कारण भगवत सेवा करता करता, गुरु सेवा करता करता ते स्वतः भगवंत झाले. अशी तर गुरूंची भगवंतांची लीला असते. आणि आज आपण पाहतो समाज जीवनामध्ये प्रत्येकाच्या घरात काही ना काही त्रास असतो. लहान मुलं ऐकत नाही, चिडचिड होते, भांडणं होते, किंवा नाही का खूप छोट्या छोट्या गोष्टींमुळे डिप्रेशन आलं. आता नवीन आजाराला डिप्रेशन आलं. काय झालं? डिप्रेशन आलं, चमायला डिप्रेशन आलं, नाही का? काय डिप्रेशनला? पण अशा वेळेस काय होतं की सरांनी सांगितल्याप्रमाणे सामर्थ्याची उपासना कमी पडले की उपासनेचे सामर्थ्य कमी होते. सामर्थ्याची उपासना कमी पडले की उपासनेचे सामर्थ्य कमी होते. कलियुगामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी समर्थ रामदास स्वामींना मारुती रायाने श्रीरामचंद्राने दर्शन दिलं. त्या तिथून पुढे जाऊन रामदास स्वामींनी सर्वांना सांगितलं की राम भक्ती काय आहे, मारुती भक्ती काय आहे, तुम्ही बल उपासना करा, शरीर संपत्ती साधन करा. तर पुढे ज्या वेळेस आपल्यावरती परकीयांचं आक्रमण होतं, सर्वीकडे लेंचांचं मुघलांचं राज्य होतं आणि आपला धर्म अस्ताला चालला होता, त्यावेळेस समर्थ रामदास स्वामी म्हणाले की मी विठ्ठलासोबत जाऊन भांडणार, पंढरपूरला जाऊन भांडणार. तर पंढरपूर गावातले लोक म्हणले, कोण कुठला रामदास नावाचा बसायला विठ्ठलासोबत भांडणं करणार, हा कोण आहे, नाही का? आणि ज्यावेळेस रामदास स्वामी विठ्ठलाला भेटायला गेले आणि चंद्रभागेतील स्नान करून आपलं लंगोट वांगून यायला लागले, गावातील लोक सगळे काट्या घेऊन विषय कळून आता याला काय सोडायचं नाही, आलाय मस्त पैकी, नाही का, आलाय विठ्ठलासोबत भांडणं करत. रामदास स्वामी आले, ते म्हणजे काय झालं, एवढी गर्दी कसली, आपण कुठला रामदास नावाचा गोसा येणारे विठ्ठलासोबत भांडणारे म्हणतो, आम्हाला धर्म शिकवणारे म्हणतो, हे काय तुमच्या समोर आहे. रामदास स्वामींची शरीर एष्टी पाहून सगळ्यांच्या मिशा खाली आणि काट्या खाली.
महाराज जावं दर्शन घ्या. रामदास स्वामी म्हणले अरे कल्याण स्वामी त्यांचे शिष्य. हे बघ लोक आपल्या स्वागतासाठी काटा घेऊन कल्याण स्वामी 7 फुटाचे तब्येतीने दष्टपुष्ट कोण मारणार आहे, कोण स्वागत करणार, सगळं काही नाही, तुम्ही या दर्शन घेऊन. तेव्हा ते विठ्ठल म्हणतात अरे विठ्ठला ज्यावेळेस आपल्या भूमीवरती आपल्या आया बहिणींवरती एवढे अत्याचार होईल, लोकांचे एवढे लुटापुट, तू कमरेवरती हात ठेवून उभा कसं काय, तुझं धनुष्य कुठे, तुझं शरचाप कुठे आहे. त्यासाठी रामदास स्वामींनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरं स्थापन केली. तरुणांना व्यायामाचं महत्व सांगितलं. तुम्ही व्यायाम करा, भात झालं शेती बिती सर्व कराच, पण व्यायाम करा, शरीर संपन्न करा. तरुण पोरं म्हणायचे आम्ही काय करायचं, कुस्त्या करून एवढे तब्येती करून काय करायचं. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील, त्या राजाला कार्य करा. कलियुगामध्ये तोच आपल्या धर्माचा उद्धार करणार, हिंदू धर्म पुन्हा जीवित करणार. तिथून पुढे योग्य त्या ठिकाणी लक्षात ठेवा, योग्य त्या ठिकाणी योग्य ती शक्ती दाखवलीस समाजात सन्मान मिळतो. योग्य त्या ठिकाणी योग्य ती शक्ती दाखवावीच लागते. नाहीतर आपलंच कोणतर वाद करायला आलाय आणि आपण म्हणतो हा जाऊ द्या नाही काय नाही, आवाज म्हणतो काय शिवाय घालतोय आणि आपण म्हणतोय ठीक आहे. समोर जातो करतो का मारलं वा कसले कानाखाली मारलं. ज्यावेळेस तुम्ही शरीर संपन्न करता सर्वप्रथम तर तुमचं शरीर बघूनच म्हणणार काय त्याला बोललो का नको. आपण याला एक द्यायचो, याची एक पडली की आपण उठायचो नाही. त्यासाठी शरीराचं खूप महत्व आहे. हा झाला सेवक भाव. सेवा भवन कलियुगामध्ये युवकांमध्ये पाहतो आपण ड्रग्सचं व्यसन, दारूचं व्यसन, आणि खूप लहान वयामध्ये मुलं व्यसनाधीन होतात ते आणि मार्गावरनं भटकत होतं ते. तर कलियुगामध्ये व्यायामाचं युवकांनी कसं असलं पाहिजे यासाठी स्वामी विवेकानंदांनी खूप छान मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंदांचा एक विचार आहे की युवक कसा असावा. सर्वात प्रथम युवक कसा असावा, चेहऱ्यावरती तेज आहे, त्याच्या चेहऱ्यावरती जे त्याचा चेहरा बघून आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. काही व्यक्तींमध्ये जसा वारा असतो, आपण तो आला की आपण आला मस्त आता सांगणार नाही का, आणि काय आला येतो गोर करणार नाही का. हा समजतो ज्याच्या चेहऱ्यावरती तेज आहे, त्या तेजावरनं समजतं. देहामध्ये शक्ती आहे, देहामध्ये शक्ती नाही तर काहीच नाही. वेदांमधला श्लोक आहे शरीर माध्यम खलु धर्म साधनम. ज्या शरीरामध्ये शक्ती नाही तो कुठल्या प्रकारच्या धर्माची साधना करू शकत नाही. मनामध्ये उत्साह आहे, मनामध्ये उत्साह पाहिजे. काय काम सांगितलं कुठे सेवेचं करायला नाही आपण कुठे करू. मनामध्ये उत्साह पाहिजे. बुद्धीमध्ये विवेक आहे, काय चुकीचं काय बरोबर हे कळण्याचा सुद्धा विवेक आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी घरामध्ये तुम्ही मुलांच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा मुलांना चिंतनाला लावा, त्यांचा उद्धार तिथे होईल. हृदयामध्ये करू नये. एखाद्याचे आशीर्वाद जर तुमचं मन द्रवित होत नसेल तर तुम्ही मनुष्य जन्माला येऊन वाया घालवला तो जन्म. मातृभूमीवर प्रेम आहे, त्याचं मातृभूमीवरती देशावरती प्रेम पाहिजे. इंद्रियांवरती संयम आहे. एखाद्या 10 जण म्हणले की धर हे पिढी घे गायची, तो म्हणला तुमच्या समोर 100 लोक असली पाहिजे तरी तुम्ही त्यांना म्हणलं पाहिजे. तुमचा ऑरा असा स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही दारूच्या गुत्त्यावर जरी गेले तिथल्या लोकांना दूध पाजवायची तुमच्या शब्दांमध्ये आणि शरीरामध्ये ताकद पाहिजे. मन ज्याचं स्थिर आहे, मन ज्याचे स्थिर आहे, किती विचलित करणाऱ्या गोष्टी होत्या, कुणी इमोशनल करू द्या, कुणी काय करू द्या, तर मी माझ्या मार्गावरती स्थिर आहे. माझं मन आणि माझं एकाग्रता कोण भंग करू शकत नाही. त्यासाठी मन स्थिर पाहिजे. आत्मविश्वास दृढ आहे, आत्मविश्वास दृढ पाहिजे. जसं दशरथ मांजीची गोष्ट आहे, त्यांनी 20 वर्ष राहून सुद्धा डोंगर फोडून गाववाल्यांसाठी रस्ता बनवलाच. तसा आत्मविश्वास तुमचा दृढ पाहिजे, मी हे करू शकतो. इच्छाशक्ती प्रबळ आहे, विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे. किती वेळा आपण होतो माझं असं झालं, माझं लॉस होतोय, काहीतरी कुणी तर काहीतरी करणी बिरणी केली असेल, बाबा काहीतरी झालं असेल नाही का, काय तर तुम्ही बघा सर नाही का तुमच्याकडे सर बघा काय कशामध्ये. प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीच कार्य करत नाही. जर तुमची विल पॉवरच वीक असेल तर तुम्ही समाजामध्ये छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे तुम्हाला फार छोट्या गोष्टी पण सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकतात. धाडसाचे बळ आहे, डेअरिंग पाहिजे, सिंहासारखं निर्भय पाहिजे, डेअरिंग पाहिजेच. तुम्हाला कार्य करायचे व्हायला नको बाबा याला बोललं की राग येईल का, सत्य बोलायला घाबरलं नाही पाहिजे. त्यासाठी धाडसाचे बळ पाहिजे. सिंहासारखं निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे. तुमचं ध्येय नेहमी उच्चच पाहिजे. तर एवढं मिळवलं पास झालं. तुमचं ध्येय उच्च पाहिजे. तुम्हाला स्वतःला प्राप्ती झाल्यानंतर न तुम्ही इतरांच्या स्वतःची शक्ती, तीच तुमची शरीर शक्ती असू दे, धनसंपदा, तुम्ही समाजाच्या कार्यासाठी कसं लावता, त्यासाठी तुमचं ध्येय कायम उच्चच पाहिजे. आली किती गेली किती संपले परारा, तुझ्या परी नावाचा रे अजूनी दरारा. आले किती गेले किती संपले परारा, तुझ्या परी नावाचा रे अजूनी दरारा. आवत ये नवतरी, आवत ये नवतरी, आम्ही झालो रे
सत्य ज्याचा ईश्वर आहे, त्याची ईश्वरावरती भगवंतावरती भक्ती, तो सर्वांना एक दृष्टीने पाहतो, सर्वांवरती प्रेम करतो, जेव्हा मुंग्यांवरती सुद्धा प्रेम करतो. आणि ज्याचा सत्य ईश्वर आहे तो खोट्यापासून कायम दूर राहतो. ते आपलं गेल्यावर लगेच कळतं, अरे बाबा इथं थोडंसं वेगळं विचारायचं, आपण इथं थांबलेलंच बरं. मग आपण काय करतो, ज्याचा सत्य ईश्वर, तो सत्य सज्जनांच्या संघाच्या मागे जातो. पुढे व्यसनांपासून मुक्त आहे, तो व्यसनांपासून मुक्त आहे. व्यसन झालं पाहिजे तर लागलं पाहिजे व्यसन, नामाचं व्यसन लागलं पाहिजे. तुमच्या श्वासासोबत तुमचं नामस्मरण कायम चालू पाहिजे. म्हणजे भगवंत तुम्हाला वेळेला ती बुद्धी देतो, बाबा इथनं बाहेर कल्टी मार, इथं थांब, इथं थांब, इथं तुझ्या चांगल्यासाठी, इथं थांबू नकोस. भगवंत ही बुद्धी तुम्हाला ऑटोमॅटिक देत असतो. जीवनामध्ये शिस्त आहे, जीवनामध्ये शिस्त पाहिजे. पुढे प्रेमळ ज्याचा सूर आहे, गुरुजनांशी वडीलधाऱ्यांशी बोलताना सुद्धा आपला सूर एकदम विनम्र पाहिजे. बजरंग बलीने एवढा पराक्रम केला, श्रीराम म्हणले तुम्ही मला एवढं सहाय्य केलं, तुम्ही एवढा सगळा पराक्रम केला, तुमच्यामुळे आज मी युद्ध जिंकू शकलो. बजरंग बली म्हणले मी कुठं काय केलं, मी कुठं काय केलं, सगळं केलं तुमचीच केलं आहे, मी तिथं नव्हतोच, सर्व तुम्ही करून घेतलं. म्हणजे आता आपण म्हणतो की मी हे केलं, मी हे केलं, मी एवढे पारायण केले, मी एवढ्या माळा जपल्या, मी एवढं हे केलं. ज्यावेळेस मी येतो त्यावेळेस इथं काहीच राहत नाही. पण बजरंगबली जे काही केलंय, श्री गुरु चरणार्पण वस्तू म्हणून श्रीरामांना वाहून टाकलं. अजूनही ते जे काही कार्य करत आहे गुप्त रूपामध्ये, कलियुगामध्ये, ते सर्व श्रीरामांना समर्पित करतात. प्रभू माझा काहीच नाही, जे करतो सर्व तुमचं आहे. मानवता हे कुळच आहे. सावरकरांचा मला एक अनुभव आठवतो, ज्यावेळेस ते अंदमान निकोबारच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेला होते. तर तिकडे काय चालायचं की जे मुसलमान कैदी होते ते काय करायचे, जेवणाची सुट्टी झाली तर पळत जायचे आणि सगळ्या अन्नाला असे हात लावायचे. आणि मग आपल्या हिंदू लोकांना सांगायचे की जो कोणी हे अन्न खाईल तो मुसलमान झाला. आणि असाच प्रकार झाला. काही लोक उपाशी राहायचे, उपास व्हायचे, कुणाला खायला भेटत नसायचं, कुणी खाऊन त्यांच्या धर्मात व्हायचे. पण ज्यावेळेस सावरकरांना हे कळलं की बाबा हे असा प्रकार चाललाय इथं, तर सावरकर सगळ्या हिंदू कैद्यांना म्हणले उद्या सुट्टी झालं तुम्ही पहिलं पळत जायचं आणि तुम्ही जाऊन सगळ्या अन्नाला हात लावायचा आणि जो कोणी येवण हे खाईल तो हिंदू होईल. मग तसं करू. दुसऱ्या दिवशी सगळे आपले हिंदू लोक पळत गेले, सगळ्या अन्नाला हात लावला आणि सावरकर आले. आता म्हणले जो कोणी मुसलमान किंवा ख्रिश्चन हे अन्न खाणार तो हिंदू होणार. ते म्हणले असं कसं काय, असं कसं काय, ते तुम्हीच करता कसं कसं काय. मग सावरकर सर्वांना तुळशीपत्र जेबेवरती ठेवून सर्वांना परत हिंदू धर्मामध्ये घेता. मानवता घेऊ. तिकडे मग एक पठाण असतो, अफगाणी पठाण असतो. तो म्हणतो सावरकर, हे सावरकर ये तुम्हाला क्या चल रहा है म्हणतो इधर, नाही क्या म्हणजे क्या तुम लोगों को हिंदू बना रहे हो. तू कुठला म्हणतात पठाण, ते म्हणतात तू कुठला म्हणतात, नाही का मी अफगाणिस्तानचा, म्हणून तुला माहिती नाही महाराष्ट्राचे 6.5 फुटाच्या शिवाजी, 6.5 फुटाच्या अफजल खानला 5.5 फुटाचे शिवाजी महाराज कसे काढतात ते वाचून ये, मग तुला सांगतो. आणि मानवता एक, तू मुसलमान आहे म्हणून हिंदू आहे, नाही तर सगळे आपण माणूसच आहे असं सावरकर त्यावेळेस सांगतात. म्हणून मानवता हे कुळ आहे. गुरुजनांचा आदर आहे, पालकांवरती श्रद्धा आहे, दीन दुबळ्यांचा मित्र आहे. गुरुजनांचा आदर, पालकांवरती श्रद्धा आणि दीन दुबळ्यांचा मित्र पाहिजे. आपल्या जर आपल्या मित्रांमध्ये एखादा मित्र पडतोय तर आपण काय याचं रडगाणं सांगायला आलंय, काय ऐकत बसायचंय. आणि ज्यावेळेस आपल्यावर वाईट वेळ येते त्यावेळेस आपण सगळीकडे आधार शोधत असतो, कोण मला मदत करत. त्यामुळे तुम्ही एकमेकांना धरून चालले तर एकमेकांचा उद्धार नक्कीच घडणार आहे. सेवेसाठी तत्पर आहे. बजरंगबली सदा प्रभू श्रीरामचंद्रांच्या पायापाशी असतात. आता प्रभू काय सेवा आहे, प्रभू काय काम आहे, प्रभू काय काम आहे, त्यासाठी बजरंगबली सतत याचा सेवेसाठी तत्पर राहायला पाहिजे. देवावरती भक्ती आहे, देवावरती भक्ती पाहिजे. जीवनामध्ये नित्य आहे, चरित्र त्याचे शुद्ध आहे, तोच आदर्श युवक आहे. श्रीरामांकडे रावणाच्या तुलनेत काय नव्हतं. रावणाने कितीतरी 1000 वर्षांची महादेवाची भक्ती केली होती. कितीतरी तिन्ही लोकांचा विजेता होता, तिन्ही वेदांचा ज्ञाता होता, एवढा सर्व शक्ती संपन्न होता, इतकी मोठी सेना, इतकं सगळं असताना सुद्धा श्रीरामांकडनं रावण का हारला? कारण रावणाकडे एकच गोष्ट नव्हती, चरित्र नव्हतं. ते चरित्र नव्हतं म्हणून. चरित्र त्याचे शुद्ध आहे, तोच आदर्श योग आहे. स्वामी विवेकानंद सांगतात जर कलियुगामध्ये तुम्हाला जर कोणाची उपासना करायची असेल, हनुमंत तुमच्यासाठी उत्तम उदाहरण आहे. एका ठिकाणी समाजामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला बल उपासना करायची आहे, धनसंपत्ती अर्जन करायची, सर्व अर्जन करून तुमचा पुरुषार्थ करायचा आहे. पण हे सगळे करत असताना तुमचा भाव विनम्र पाहिजे. आणि अशा ठिकाणी माझ्या अल्पबुद्धीला जे काही सुचलं ते म्हणून मी इथे थांबतो आणि नामस्मरण घेऊया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा